Dear student, today we will see the numericals on the Science and Technology part first, gravitation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण या प्रकरणावरील राहिलेली जी काही उदाहरणं जी आहेत तर ते उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पहिलं उदाहरण, The ball falls off a table and reaches the ground in 1 second. एका टेबलावरून एक चेंडू काय सांगितले, एका टेबलावरून खाली पडतो आणि तो एका सेकंदामध्ये काय आपण तो जमिनीवर त्या ठिकाणी पोहोचतो. Assume G is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. G बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर जर असेल तर पुढे काय सांगितले, कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. तर टेबलाची उंची आणि चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काय करायला सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता इथे उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. G1 मध्ये लिहिते मी, टाइम टू रीच द ग्राउंड. जमीन जी आहे तर त्या जमिनीवर पोहोचण्यासाठी त्या बॉलला लागलेला जो काही वेळ जो आहे तर तो वेळ आपल्याला दिलेले 1 सेकंद. त्यानंतर जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली आपल्याला, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्या ठिकाणी ॲश्युम करायला सांगितली, घ्यायला सांगितली. इथे आपल्या लक्षात येत असते की बॉल जो आहे तर त्या बॉलची असणारी काही इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे म्हणजे आरंभिक असणारा जो काही वेग जो आहे तर तो आरंभिक वेग किती असतो तर त्या ठिकाणी तो 0 मीटर पर सेकंद असतो. आपल्याला काढायला काय सांगितलंय, कॅल्क्युलेट इट्स स्पीड. ह्याचं जे काय असणार ते काही स्पीड जे आहे तर ते स्पीड आपल्याला काढायचे. जी व्हीची असणारी काही किंमत जी आहे तर ती व्हीची किंमत त्या ठिकाणी काढायची. त्याचबरोबर हाईट ऑफ द टेबल काय सांगितलं आपल्याला, हाईट ऑफ द टेबल. आता ही हाईट जी आहे तर ती याचीने दाखवतो म्हणजेच त्या ठिकाणी आपण एस जी आहे तर त्या याची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढतो. आता कसं काढणार तर याच्यामध्ये पहिला आपण त्या ठिकाणी पहा की न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, किंवा या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगता येईल एक्झॅक्ट नेमकं की न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ कायनेमॅटिकल मोशन काय आहे की एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. अशा प्रकारचं न्यूटनचं गतिविषयकचं दुसरं समीकरण आपल्याकडं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला टाकायच्या. पहा काय टाकता येतील की सर्वसाधारणपणे यूची किंमत किती टाकायची आपल्याला, 0. टी दिलेला आहे 1 अधिक 1/2. आता ए म्हणजेच काय असणार आहे तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, परंतु त्याचीच किंमत आपल्याला त्या ठिकाणी जी जी आहे तर ती जी त्या ठिकाणी द्यायची आणि टी स्क्वेअर. पुढे 0 प्लस 1/2 GT स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एस इज इक्वल टू काय आले 1/2 GT स्क्वेअर. अशा प्रकारची इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचं रूपांतर त्या ठिकाणी होईल. आता याच्यामध्ये किमती टाका पुढे, एस इज इक्वल टू 1/2 जीची किंमत किती टाकायची आपल्याला तर या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड, फक्त 10 टाकतो आणि टाइम जो आहे तर तो 1 सेकंड दिलेले त्याचं स्क्वेअर करायचं. म्हणजेच काय आलं 1/2 × 10 आणि 1चा वर्ग किती असणार आहे, 1च त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 × 10
पण 2 ने 10 ला भागलं तर किती आता नसते 5 आता नसते म्हणजे 5 त्या ठिकाणी येते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हाईट ऑफ द टेबल ही एस ने आपण दाखवली तर ती किती आली 5 मीटर त्या ठिकाणी बरोबर. मग अशाच पद्धतीनं आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काही न्यूटन्स असणारे जे काही कायनॅमेटिकल इक्वेशन जे आहे तर त्या कायनॅमेटिकल इक्वेशनचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला दुसरा आकडा करायचा आहे की अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन जी आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिली. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे तर v इज इक्वल टू u प्लस 8 अशा प्रकारचं न्यूटनचं गतिविषयक पहिलं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते पहिलं समीकरण आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये किंमत टाकू आपण v इज इक्वल टू u ची किंमत किती आहे इनिशियल व्हॅलॉसिटी आपण 0 किंवा ती 0 असते बरोबर 0 प्लस a ची किंमत म्हणजे ती कसली असणार आहे याच्यामध्ये मी u प्लस gt अशा प्रकारचं त्या ठिकाणी रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी करतोय. हे म्हणजेच काय असणार आहे आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन त्या ठिकाणी. आता त्याची असणारी जी काही किंमत जी आहे जीची किंमत किती सांगितलं आपल्याला 10 सांगितलं आणि टाइम किती सांगितलं आहे तर 1 सेकंड त्या ठिकाणी बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की v इज इक्वल टू 10 त्या ठिकाणी म्हणजेच v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पुढे काय लिहिता येईल द व्हॅलॉसिटी काय लिहिता येईल द व्हॅलॉसिटी of the ball on reaching the ground v is equal to किती येते 10 मीटर पर सेकंड. अशा प्रकारचं आपलं फायनल असणारे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढतात. आता यानंतर दुसरं इक्वेशन आपल्याला पाहिजे मार्च 2019ला या ठिकाणी 2 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारलेले आहे. आता काय दिलेले की मेटल बॉल ऑफ मास 5 kg फॉल्स फ्रॉम ए हाईट ऑफ 450 मीटर अरे 450 मीटर. एक धातूचा असणारा जो काही बॉल जो आहे तर त्याचं वस्तुमान त्या ठिकाणी 5 किलोग्राम आहे आणि तो काय सांगितलं आपल्याला 450 मीटर हाईटवरून काय आता नसतो तर त्या ठिकाणी तो पडतो. तर हाऊ मच टाइम विल इट टेक टू रिच द ग्राउंड तर त्याला त्या ठिकाणी जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ त्या ठिकाणी लागेल. आणि प्रश्नामध्ये आपल्याला जीची असणारी काही किंमत जी आहे तर ती जीची किंमत त्या ठिकाणी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. आता काय काय दिलेलं आहे गिव्हन मध्ये आपल्याला काय काय दिले त्याचा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी हाईट ऑफ द बॉल फ्रॉम द ग्राउंड मी त्या ठिकाणी म्हणतो बा काय म्हणतो मी की हाईट ऑफ द बॉल फ्रॉम द ग्राउंड तर ते आपण एच म्हणून किंवा त्याला स्टेट आपण एस म्हणू तर ती किती दिलेली 450 मीटर त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं नसते की ऍक्सिलरेशन त्याला आपण त्या ठिकाणी म्हणणारी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनची किंमत आपल्याला किती घ्यायला सांगितली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला माहिती इनिशियल व्हॅलॉसिटी जी आहे तर ती इनिशियल व्हॅलॉसिटी ऑब्जेक्टची किती असते
तर ते 0 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे सुरुवातीचा आरंभिक वेग जो आहे तर तो सुरुवातीचा आरंभिक वेग किती असतो 0 त्या ठिकाणी असतो. आणि काढायला काय सांगितलेलं आपल्याला की हाऊ मच टाइम विल इट टेक टू रिच द ग्राउंड. काय सांगितलेले टाइम टू रीच द ग्राउंड. जी टी जो आहे तर त्या टीची व्हॅल्यू काय करायचं आपल्याला फाइंड आउट त्या ठिकाणी करायला सांगितलं. येते एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या. पुन्हा मागच्यासारखं आपल्याला काय लिहितोय मी की अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे न्यूटनचं असणार जे काही गतिविषयक असणार जे काही दुसरं समीकरण. ही समीकरण आपली नववीला आपण पाहिलेली. पुन्हा एकदा पहा काही समीकरण आहेत सेकंड. तर एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. अशा प्रकारचं समीकरण जे आहे तर ते समीकरण द्यायचं. आता याच्यामध्ये किमती टाका. पहा याची किंमत आपल्याला दिलेली की दिलेली 450 बरोबर. यूची किंमत 0 आहे ती आपल्याला काय करायचं आहे काढायचं प्लस 1/2. आता या ठिकाणी हे जे समीकरण जे आहे तर इथे पहा मी पुन्हा बदल करतोय की यू टी प्लस 1/2 याच्या ऐवजी काय लिहिणार आपण जी. म्हणजे त्या ठिकाणी GT स्क्वेअर 1/2. जीची किंमत किती घ्यायला सांगितलं आपल्याला 9.8 इंटू टीची किंमत काय करायची आपल्याला फाइंड आउट त्या ठिकाणी करायची. येते पुढे 450 इज इक्वल टू. आता ही जी काही टर्म जी आहे 0 इंटू टी ही किती येणार आहे 0च त्या ठिकाणी येणार. पुढे 1/2 इंटू 9.8 इंटू टी स्क्वेअर अशा प्रकारचे येते. आता पुढे मी काय करतोय आपल्याला टी स्क्वेअरची किंमत त्या ठिकाणी फाइंड आउट करायची म्हणून मी 2चं आणि 9.8चं काय करतोय ट्रान्सफर काय. ट्रान्सफर कशी करतोय मी या ठिकाणी 450 हा भागिले आहे. इकडे गेला तर काय होईल तर त्या ठिकाणी तो गुणिले होईल. हा गुणिले आहे इकडे नेला तर तो काय होईल भागिले होईल. बरोबर काय आलं टी स्क्वेअर बरोबर. आता पुढे या ठिकाणी टी स्क्वेअर इज इक्वल टू 450 इंटू 2 डिवायडेड बाय याचं दशांश चिन्ह काय करतो मी काढतो म्हणजे 10 येते. आपल्या लक्षात येतं नसते काय लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे याचं असणारं जे काही दशांश चिन्ह जे आहे तर ते दशांश चिन्ह काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. आता काढीत असताना पहा काढले मी छेदाच्या छेदस्थानी आहे तर तो कुठे नेतो मी अंशस्थानी लिहितो. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू 450 गुणिले 2 गुणिले 10 भागिले किती आलं 98 बरोबर. पुढे पुन्हा भाग देते मी पहा 2ने काय केलं 98ला भागले तर भागाकार किती आला 98च्या निम्म 49 झाले बरोबर. पुढे आता याच काय काय राहील ते लिहिते मी की टी स्क्वेअर इज इक्वल टू 450 गुणिले 10 भागिले किती आलं 49 बरोबर. पुढे आता सर्वसाधारणपणे याचा गुणाकार जो आहे तर तो 450 गुणिले 10 भागिले 49. आता याच्यामध्ये काय करायचे पहा पुढे मुळातच उदाहरणामध्ये 450च्या ऐवजी काय दिलेले 490 त्या ठिकाणी दिलेले. या ठिकाणी हा जो आहे तर तो किती दिलेला आहे 490 त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही बदल करतोय इथे 490 असणार आहे 490 किती 490 इथे 490 आहे. 450च्या ऐवजी आकडा तो आहे तर किती आहे 490.
आता पुढे पुन्हा लक्षात येतं की 49 एक 49, त्याच्यानंतर पुढे 49 एक 49 म्हणजे 10 गुणिले 10 झालं, बरोबर. जी टी स्क्वेअर काय आले की टी स्क्वेअर इज इक्वल टू 10 इंटू 10, जे 10चा वर्ग टीचा वर्ग बरोबर 10 गुणिले 10. मग आता पुढे आपल्याला सांगता येईल की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, म्हणजे दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे जर घेतली तर टी वर्गाचं वर्गमुळे टी आणि 10 गुणिले 10चं वर्गमुळे किती आलं, 10 त्या ठिकाणी आलं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पहा हा काय आला, सेकंद आला. आपल्याला काय काढायला सांगितले की हाऊ मच टाइम विल इट टेक टू रीच द ग्राउंड. देअरफॉर पहा इट विल टेक t is equal to 10 seconds to reach the ground. आणि म्हणून तो असणार जो काही मेटल बॉल जो आहे तर त्या मेटल बॉलला जमिनीवर येण्यासाठी किती सेकंद लागतील, तर 10 सेकंद त्या ठिकाणी लागतील. तर एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.